हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. नाती हा घटक आपण पाहत आहोत. यामधील छोटे छोटे आपण व्हिडिओ तयार करतो आहोत 5-6 प्रश्नांचे, आणि प्रत्येक प्रश्न आपण व्यवस्थित तो समजून घेत आहोत. आता नाती याच्यावरील पुढील व्हिडिओमध्ये धडा तोच आहे. त्यामधील प्रश्न घ्या लिहून. माझे वडील तुझ्या बहिणीचे भाऊ आहेत. अशी घरातली नाती असतात. अगदी प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या. माझे वडील तुझ्या बहिणीचे भाऊ आहेत, तर तुझ्या बहिणीशी माझे नाते काय? माझे वडील तुझ्या बहिणीचे भाऊ आहेत, तर तुझ्या बहिणीशी माझे नाते काय? आता इथं पाहत तुम्ही आहात असं समजा. मग पुल्लिंग असेल तर ते चौकोन करेल, स्त्रीलिंग असेल तर गोल करेल. आता पुल्लिंग आहे असं आपण समजून चालतो आहोत. माझे वडील म्हणजे मला वडील आहेत. माझे वडील काय म्हणलेलं आहे? माझे वडील तुझ्या बहिणीचे. माझे वडील जी दुसरी व्यक्ती आहे तुझ्या बहिणीचे भाऊ आहेत. म्हणजे ही जी दुसरी व्यक्ती आहे या व्यक्तीची बहीण आणि बहिणीचे भाऊ म्हणजे ही दुसरी व्यक्ती हीच असेल किंवा दुसरी व्यक्ती असेल. माझे वडील तुझ्या बहिणीचे भाऊ आहेत, तर तुझ्या बहिणीशी माझे नाते काय? आता पहा, आता उदाहरणार्थ ही बहीण, सॉरी गोल करायला पाहिजे. म्हणजे या बहिणीला अजून एक बहीण दाखवू आपण. काय म्हणलेलं आहे पहा, माझे वडील तुझ्या बहिणीचे भाऊ लागतात. म्हणजे तुझी बहीण आहे आणि या बहिणीचे माझे वडील भाऊ लागतात, तर तुझी बहीण. प्रश्न काय? तुझ्या बहिणीशी, हीच बहीण आहे, या तुझ्या बहिणीशी माझं नातं काय? तर या व्यक्तीचं याशी नातं काय आहे? तर या व्यक्तीची ही बहीण कोण लागेल? वडिलांची बहीण म्हणजे आत्या लागेल. पण आपल्याला काय विचारले? माझं या बहिणीशी नातं काय? मग या बहिणीच्या भावाचा मुलगा म्हणजे कोण लागतो? मुलगा असेल तर कोण लागेल आणि मुलगी असेल तर कोण लागेल? पहा, तुम्हाला आत्ता सांगितले भावाचा मुलगा तो कोण लागतो? भाचा. आणि भावाची मुलगी जर असेल तर भाची. मग पर्यायामध्ये काय आहे? भाचा आहे. भाची पण असू शकलं असतं. म्हणजे या बहिणीच्या भावाची म्हणजे या स्त्रीच्या भावाचा मुलगा. मग तुमच्या भावाचा मुलगा तुमचा कोण लागणार? भाचा लागणार. आणि या भाच्याची ही कोण लागणार? आत्या लागणार. अशा पद्धतीने अगदी सोपे प्रश्न असतात, फक्त त्या ठिकाणी फिरवलेलं असतं. पुढे पहा. रामराव फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत. रामराव फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत. रामरावांनी एक फोटो दाखवला, फोटोतल्या व्यक्तीकडे बोट दाखवलं आणि काय म्हणाले पहा. रामराव फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाले, हिच्या मामाची एकुलती एक बहीण. हिच्या मामाची एकुलती एक बहीण ही माझी आई लागते. हिच्या मामाची एकुलती एक बहीण ही माझी आई लागते. तर
फोटोतील व्यक्ती, तर फोटोतील व्यक्ती रामरावाची कोण? तर फोटोतील व्यक्ती रामरावाची कोण? आता रामराव आहेत म्हणजे हा पुल्लिंग आहे. हा रामराव काय म्हणतोय? हा रामराव एका फोटोकडे दाखवतोय. आता ती स्त्रीलिंगी आहे म्हणून फोटो मी गोल काढतो. मी यातली स्त्रीलिंगी आहे. या स्त्रीलिंगी फोटोकडे बोट दाखवून हा रामराव काय म्हणतो की हिच्या मामाची, म्हणजे या स्त्रीला मामा आहे. मामा आहे म्हणजे कोण? कोणाचा कोण असतो मामा? म्हणजे आई. आणि या आईचा भाऊ म्हणजे हा कोण लागणार आहे? मामा. या आईचा भाऊ हा या स्त्रीचा कोण लागणार आहे? मामा. मग या फोटोतल्या स्त्रीकडे बोट दाखवून म्हणतोय या स्त्रीचा हिच्या मामाची, या स्त्रीची जी आई आहे हिच्या मामाची एकुलती एक बहीण, म्हणजे या मामाला एकच बहीण आहे, ती म्हणजे या स्त्रीची आई आहे. आणि ही मामाची बहीण, मामाची एकुलती एक बहीण ही माझी आई लागते. ही आहे, ही रामरावची कोण लागते? आई लागते. तर मी फोटोतली स्त्री रामरावची कोण लागेल? आता या स्त्रीला एकच मामा आहे, म्हणजे आईचा भाऊ तो मामा, आणि या मामाला एकच बहीण आहे. ही बहीण आहे, ही या रामरावची आई आहे. आणि ही स्त्रीचा मामाची बहीण म्हणजे या स्त्रीची आई झाली. म्हणजे आईला दोन मुलं आहेत, एक आहे रामराव आणि दुसरी ती स्त्री आहे. आणि मग विचारलं ही फोटोतली स्त्री रामरावाची कोण लागेल? ही फोटोतली ती रामरावची या एकाच आईची दोन्ही मुलं आहेत, म्हणजे ही स्त्रीलिंग आहे आणि पुल्लिंग आहे. म्हणजे ही स्त्री रामरावची कोण लागेल? बहीण, सख्खी बहीण. आणि रामराव या स्त्रीचा कोण लागेल? भाऊ लागेल. पण आपल्याला विचारलं ही स्त्री रामरावाची कोण आहे? बहीण आहे. अगदी सोपे प्रश्न असतात. चला पुढे. पुढील प्रश्न घ्या. सुजाता कविताला म्हणाली, तुझ्या भावाच्या पत्नीची सासू ही माझी आजी लागते. तुझ्या भावाच्या पत्नीची सासू ही माझी आजी लागते. तर कविता सुजाताची कोण? प्रश्न ऐकून इथं काही कळत नाही. प्रश्न लिहावा लागतो, त्याची रचना करावी लागते, मग हे नातं उलगडतं. तर सुजाता कविताला म्हणाली, सुजाता आहे ती कविताला काय म्हणते? तुझ्या भावाच्या पत्नीची सासू ही माझी आजी लागते. पहा नावं काढू आपण. सुजाता, कविताला म्हणाली, कविता या कविताला काय म्हणाली? तुझ्या भावाची सासू. या कविताला एक भाऊ आहे, म्हणजे हा भाऊ दाखवू आपण असा. भावाच्या पत्नीची, भावाची नाही, भावाची पत्नी, म्हणजे या भावाचं लग्न झालेलं आहे, त्याची पत्नी म्हणजे बायको. ही सुजाता कविताला काय म्हणाली? तुझ्या भावाच्या पत्नीची सासू. या पत्नीची सासू म्हणजे कोण? या भावाची आई. म्हणजे या कविताची पण कोण आली? आई. म्हणजे सुजाता कविताला काय म्हणते? तुझ्या भावाच्या पत्नीची सासू म्हणजे या पत्नीच्या नवऱ्याची आई ही माझी आजी लागते. म्हणजे माझी ती आजी लागते. आजी कशी लागेल?
सख्खी आजी म्हणजे वडिलांची बहीण, म्हणजे या सुजाताला वडील आहेत, हे सुजाताचे वडील. ही कविता स्त्रीलिंगी आहे म्हणून गोल केला, आणि हा भाऊ चौकोन आहे. आणि या कविताचा भावाच्या पत्नीची सासू म्हणजे कविताच्या भावाच्या बायकोची म्हणजे हिच्या नवऱ्याची आई, म्हणजे ही आई आहे. आणि या भावाची आई म्हणजे कविताच्या भावाची आई म्हणजे कोण? कविताची पण आई झाली. भावाची आई म्हणजे तुमची पण आई असते. ही माझी आजी लागते, म्हणजे माझ्या वडिलांची पण ही कोण लागणार आहे? आई लागणार आहे. तुम्हाला आईकडलं नाही तर वडिलाकडलं जातं, वडिलांची बहीण आजी. मग हे तिघे जणी म्हणजे सुजाताचे वडील, कविता आणि कविताचा भाऊ, हे तिघे जणी काय झाले? बहीण भाऊ झाले. कसे झाले पा? कविताच्या भावाच्या पत्नीची सासू म्हणजे कविताच्या भावाची बायको, तिची सासू म्हणजे तिच्या नवऱ्याची आई, म्हणजेच कविताची पण कोण झाली? आई झाली. ही माझी आजी लागते म्हणजे माझ्या वडिलांची ती आई आहे. तर सुजाताचे कविताशी नाते काय? तर कविता सुजाताची कोण? तर कविता सुजाताची कोण? तर सुजाताच्या काय झाली? वडिलांची बहीण. वडिलांची बहीण म्हणजे कोण लागेल? नातं काय लागेल या दोघांचं? वडिलांची बहीण म्हणजे आत्या. किती सोपं आलं बघा घरातलं नातं, आत्या. मी कविता सुजाताची कोण झाली? आत्या. झाला प्रश्न. एवढे सोपे प्रश्न असतात, फक्त ही रचना करून व्यवस्थित सोडवावे लागतात. चला पुढील घ्या प्रश्न. तर इथं हे नियम लक्षात ठेवायचे. पती पत्नी म्हणलं की त्याच्यामध्ये बाण दाखवायचा, इथे आपण दाखवला. बहीण भाऊ म्हणलं की त्याच्यामध्ये बरोबरची चिन्ह दाखवायची, म्हणजे हे बहीण भाऊ आहेत. स्त्री म्हणलं की त्याला गोल करायचा, पुरुष म्हणलं की त्याला चौकोन करायचा. आई वडील असतील तर ते दाखवताना आपण बाणाने दाखवले बघा. वरती आई वडील लिहायचे, खाली ही मुलं दाखवायची. ओके, एवढेच नियम याच्यामध्ये लक्षात ठेवायचे. पुढे पहा. मयुरीला 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे. मयुरीला 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे. हातोहात तुम्हाला फसवत असतात, रचना केली तर कधीही चुकत नाही. मयुरीला 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे. भावाचे नाव सागर आहे. भावाचे नाव सागर आहे. तर सागरला बहिणी किती? तर सागरला बहिणी किती? पुन्हा प्रश्न समजून घ्या. मयुरीला 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे. भावाचे नाव सागर आहे. तर सागरला बहिणी किती? तर सागरला बहिणी किती? आता रचना करूया. खूप सोपं आहे पहा. काय म्हणले? मयुरीला 2 बहिणी. मयुरी दाखवूया. आता पुल्लिंग स्त्रीलिंगी आहे म्हटल्यानंतर गोलातील मयुरी. तिला 2 बहिणी आहेत. तिच्या दोन्ही बहिणी, बहीण म्हटल्यानंतर स्त्रीलिंगी आल्या, म्हणजे त्यालाही 2 गोल काढूया. या 2 बहिणीची नावं माहिती आहेत का? नाही. म्हणजे या मयुरीच्या या 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे, म्हणजे हा भाऊ चौकोनामध्ये दाखवला. मयुरीला 2 बहिणी स्त्रीलिंगी दाखवल्या. स्त्रीलिंग म्हणजे काय करतो आपण? गोल करतो, म्हणून 2 बहिणी दाखवल्या मयुरीच्या. आणि 1 भाऊ आहे. भाऊ कसा दाखवतो? पुल्लिंग चौकोनामध्ये. मग मयुरीला 2 बहिणी आणि 1 भाऊ, रचना केली. मयुरी दाखवली, तिच्या 2 बहिणी 1 भाऊ दाखवला. भावाचे नाव सागर आहे. या भावाचं नाव काय आहे? सागर आहे. तर प्रश्न काय आपल्याला विचारला आहे? तर सागरला बहिणी किती? आता सांगा बरं, या सागरला बहिणी किती? या बहीण भाऊ झाले. या सागरला बहिणी किती? ही मयुरी 1 आणि या 2, म्हणजे एकूण किती झाल्या? 3 बहिणी झाल्या. आहे का नाही? अगदी सोपं. म्हणजे इथे फक्त रचना करून ते समजून घेणं गरजेचं असतं. चला या टाईपचा प्रश्न घेऊ. करिश्माला 6 बहिणी आहेत. पहा, आपल्याला तुम्ही म्हणाल की एवढ्या? हो.
पूर्वीचा काळ होता खंडीव पेंडी असायची, म्हणजे खंडी म्हणजे 24 आणि पेंडी म्हणजे वरती 1. जे पूर्वीच्या काळी तुमच्या आजोबा आजींना पणजीला विचारा त्यांना किती मुलं झाली. आता आपण बघतो 1 किंवा 2च मुलं, खूप झाली तर 3. खंडीव पेंडी म्हणजे 24-25 मुलं होत होती. पण त्यातली जगत नव्हती, कारण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आता अगदी मरायला लागलेला माणूस देखील माणूस आपला दवाखाना उभा करतोय. म्हणजे पूर्वीचा काळ असा नव्हता. एखादा आजार आला की आता कोरोना आला की कशी पटपट पटपट माणसं मेली, तर तशा पद्धतीनं होतं. त्यामुळं एकाला 12-12, 10-10, 15-15 पोरं असायची. मग तसा प्रश्न आहे. करिश्माला 6 बहिणी आहेत. तिची एक बहीण करीना, करिश्माची बहीण करीना ही शिक्षिका आहे. करिश्माला 6 बहिणी आहेत. तिची एक बहीण करीना ही शिक्षिका आहे. तर करीनाला एकूण बहिणी किती? तर करीनाला एकूण बहिणी किती? पहा काय म्हणलेलं आहे. करिश्माला 6 बहिणी आहेत. करिश्मा दाखवूया आपण. करिश्मा, या करिश्माला 6 बहिणी आहेत. म्हणजे 6, ही करिश्मा, तिला 6 बहिणी, म्हणजे या किती झाल्या बहिणी किती जणी झाल्या? 2, 3, 4, 5, या 6 बहिणी. 1, 2, 3, 4, 5, 6. करिश्माच्या या 6 बहिणी, या सगळ्या कोण आहेत? बहिणी आहेत. म्हणजे एकूण या बहिणी किती झाल्या? 7 जणी झाल्या. त्यातली एक बहीण काय म्हणले बा, करिश्माला 6 बहिणी, तिथली एक बहीण करीना कपूर नाही, तिचं नाव आहे करीना. ही करीना शिक्षिका आहे. ही करीना शिक्षिका आहे. तर या करीनाला किती बहिणी? या करीनाला किती बहिणी येते? 1, 2, 3, 4, 5, 6 बहिणी. म्हणजे करीनाला किती बहिणी येतील? 6. या इतर 5 आणि करिश्मा 1, ही पण तिची बहीण आहे. करिश्माला 6 बहिणी आहेत. रचना केली आपण, 6 जणी लिहिल्या. त्यातल्या एका बहिणीचं नाव करीना आहे, करीना लिहिलं. मग या करीनाला किती बहिणी? तर 1, 2, 3, 4, 5 आणि करिश्मा 1, 6. म्हणजे किती बहिणी येतील? 6 बहिणी. एवढं सोपं असतं. पुढे घ्या. निखिलला 4 काका आहेत. प्रश्न लिहायला वेळ लागतो, सोडवायला वेळ लागत नाही. आणि रचना केली तर अगदी पटपट 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 समजतात सगळ्या गोष्टी. घ्या. निखिलला 4 काका आहेत. निखिलला 4 काका आहेत. तर मुंबईत बोरिवलीला, तर मुंबईत बोरिवलीला राहणाऱ्या त्याच्या काकाला, तर मुंबईत बोरिवलीला राहणाऱ्या त्याच्या काकाला किती भाऊ आहेत? तर मुंबईत बोरिवलीला राहणाऱ्या त्याच्या काकाला किती भाऊ आहेत? रचना करा. निखिल दाखवा. या निखिलला काय म्हणलेलं आहे? 4 काका आहेत. काका म्हणजे कोण? वडिलांचे भाऊ. म्हणजे या निखिलला कोण असणार आहेत? वडील असणार आहेत. मग वडिलांना काका म्हणायचं का? नाही. या वडिलांचे भाऊ, म्हणजे निखिलला 4 काका दाखवले पाहिजेत. मग निखिलच्या वडिलांना काका म्हणायचं का? नाही. निखिलचे काका, 1 नंबरचा काका म्हणजे हा वडिलांचा 1 नंबरचा भाऊ, 2 नंबरचा भाऊ, 3 नंबरचा भाऊ आणि हा 4 नंबरचा. 4 काका म्हणलेत ना. मी निखिलचे वडील एक त्यांचे भाऊ आहेत. मी या निखिलला 4 काका, 1 नंबर काका, हे 2 नंबर, हे 3 नंबर आणि हे 4 नंबर. हे 4 काका झाले निखिलचे. आणि वडील एक त्यांचा भाऊ. म्हणजे हे किती भावंड आहेत?
5 जण भावंड आहेत. त्यातले एक काका मुंबईला राहतात. त्यातला हा काका आपण मुंबईला दाखवूया, कोणताही दाखवा, काय हरकत नाही. मुंबईला बोरिवलीला एक काका राहतात. मग या मुंबईच्या बोरिवलीच्या काकाला किती भाऊ आहेत? किती भाऊ येतील बघा बरं. मुंबईच्या काकाला भाऊ म्हणलेत 1 2 3 4 भाऊ किती येतील? 4च येतील. किती येतील भाऊ? 4. आणि ही भावंड किती जण आहेत? ती मी निखिलच्या वडिलांची ही किती जण बहीण भाऊ म्हणजे भाऊ आहेत हे 5 जण भाऊ आहेत. निखिलच्या वडिलांना 4 भाऊ आहेत. त्यातला एक भाऊ मुंबईला राहतो. म्हणजे निखिलच्या त्या मुंबईला राहणाऱ्या भावा जो आहे निखिलचा काका, त्याला किती भाऊ आहेत? 1 2 3 4. मी 4 निखिलच्या काकाला जे मुंबईमध्ये राहतात बोरिवलीला, त्या काकाला 4 भाऊ आहेत. चला पुढे प्रश्न घ्या. आकाशला 3 बहिणी व 3 भाऊ आहेत. आकाशला 3 बहिणी व 3 भाऊ आहेत. पूर्वी असायचं असं बरं का, आता नाही. आकाशला 3 बहिणी व 3 भाऊ आहेत. चैतालीला पूर्णविराम द्या. आकाशला 3 बहिणी व 3 भाऊ आहेत. चैतालीला 2 बहिणी व 3 भाऊ आहेत. चैतालीला 2 बहिणी व 3 भाऊ आहेत. पूर्णविराम. सौरभ चैतालीचा भाऊ आहे. सौरभ चैतालीचा भाऊ आहे. सौरभ चैतालीचा भाऊ आहे. व आकाशची बहीण सरला आहे. व आकाशची बहीण सरला नाव आहे त्या मुलीचं, सरला. आकाशची बहीण सरला आहे. तर सर्वात जास्त भाऊ कोणाला आहेत? तर सर्वात जास्त भाऊ कोणाला आहेत? पर्याय 5 सौरभ. पहिला पर्याय सौरभ. दुसरा पर्याय चैताली. तिसरा पर्याय आकाश. आणि चौथा पर्याय आहे सरला. कुणाला जास्त भाऊ आहेत? आता इथं रचना करायला हवी. काय म्हणले त्यांनी? निखिल आकाशला 3 बहिणी आणि 3 भाऊ आहेत. मी दाखवा लगेच. आकाश पुल्लिंगी आहे म्हणले तो चौकोनात दाखवा. आकाश. या आकाशला 3 बहिणी म्हणजे 1 2 3 बहिणी आणि 3 भाऊ. हे 3 भाऊ 1 2 आणि 3. या आकाशला 3 बहिणी आणि 3 भाऊ म्हणजे किती जणी झाले भावंड? 7 जण भावंड झाली. हे पहिल्या ओळीत सांगितले. दुसऱ्या ओळीत काय सांगितले? चैतालीला 2 बहिणी व 3 भाऊ आहेत. चैताली म्हणजे स्त्रीलिंग आहे त्यामुळे चैताली दाखवतो. चैतालीला 2 बहिणी म्हणजे या 2 बहिणी आणि 3 भाऊ. ही चैतालीची भावंड. 2 बहिणी व 3 भाऊ आहेत. चैतालीला 2 बहिणी व 3 भाऊ आहेत. सौरभ चैतालीचा भाऊ आहे. सौरभ चैतालीचा भाऊ. एखादं नाव द्या. सौरभ चैतालीचा भाऊ आहे. पुढं काय म्हणले? आकाशची बहीण सरला आहे. आकाश कुठे आहे? इथे. आकाशची एक बहीण सरला. कुठेतरी एका बहिणीमध्ये नाव देऊया आपण. सरला. ही सरला आकाशची बहीण. तिचं नाव आहे, एका बहिणीचं नाव सरला आहे. तर सर्वात जास्त भाऊ कोणाला?
आता इथे बघायचं कुणाला किती भाऊ आहेत. सौरभ, या सौरभला किती भाऊ आहेत रे? 1 2. ही पुल्लिंगी आहेत, ही स्त्रीलिंगी. बहिणी 3 आहे, 3 भाऊ. सौरभला 2च भाऊ आहेत, म्हणजे सौरभला 2 भाऊ आहेत. कुणाला प्रश्न विचारला आपल्याला, सर्वात जास्त भाऊ कोणाला? सौरभला 2 भाऊ आहेत. चैतालीला बघा किती भाऊ आहेत. चैतालीला सौरभ 1 आणि हे 2, म्हणजे एकूण 3 भाऊ आहेत. चैतालीला 3 भाऊ आहेत. आकाशला किती भाऊ आहेत पहा. आकाशला 1 2 3, आकाशला पण 3 भाऊ आहेत. आणि सरलाला किती भाऊ आहेत? 1 2 3 आणि हा 1 4, म्हणजे हा सरलाला किती भाऊ आहेत? 4. मग सगळ्यात जास्त भाऊ कोणाला आहेत? सरलाला. ओके, छान. चला पुढील प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न ABCD मध्ये नावं आहेत. आपण असे आकाश वगैरे नावं देण्याऐवजी ABCD मध्ये नावं दिलेली आहेत. व्यवस्थित लिहा, प्रश्न व्यवस्थित ऐका आणि व्यवस्थित लिहा. पहा प्रश्न काय आहे. ए ही बी ची मुलगी आहे. ABCD मधला A फॉर ॲपल. ए ही बी ची मुलगी आहे. ए ही बी ची मुलगी आहे. ए ही बी ची मुलगी आहे. सी ही ए ची आत्या आहे. सी ही ए ची आत्या आहे. सी ही ए ची आत्या आहे. डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे. डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे. तर सी ही बी ची कोण? याच्या अजून एक प्रश्न आहे, पण हा प्रश्न झाल्यानंतर मग तो प्रश्न लिहूया. असू द्या, लिहून घेऊया तोही प्रश्न. पुन्हा पहा, तर सी ही बी ची कोण? प्रश्न पुन्हा ऐका संपूर्ण. ए ही बी ची मुलगी आहे. ए ही बी ची मुलगी आहे. सी ही ए ची आत्या आहे. सी ही ए ची आत्या आहे. डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे. डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे. तर सी ही बी ची कोण? तर सी ही बी ची कोण? आपण रचना करूया आता याची. आता याच्यावर दुसरा प्रश्न एक घ्या. वरील माहितीनुसार डी ही व्यक्ती बी ची कोण? डी ही व्यक्ती बी ची कोण? असे 2 प्रश्न एकाच माहितीवरती विचारलेले. डी ही बी ची कोण? आता याची रचना करूया. ए ही बी ची मुलगी आहे. ए ही बी ची मुलगी. आता ही मुलगी आहे ए बी ची. आता बी हा तिचा वडील आहे का आई आहे माहीत नाही. बी ची मुलगी आहे असं म्हणलेलं आहे. पण मग इथं आपण बाण दाखवूया. या बी ची मुलगी ए आहे. ए स्त्रीलिंगी आहे म्हणून एला स्त्रीलिंग दाखवलंय. ही स्त्रीलिंगी आपण गोल दाखवतो. ए ही बी ची मुलगी दाखवलं. पुन्हा काय म्हणले? सी ही ए ची आत्या आहे. सी ही ए ची आत्या. ए ची आत्या म्हणजे काय? सी ही ए ची आत्या. आत्या म्हणजे स्त्रीलिंगी आली. आत्या कोणाला म्हणतात? वडिलांच्या बहिणीला. म्हणजे हिचा भाऊ एक आहे. कोण भाऊ आहे त्याचं बघू आपण. पुढल्या ओळीत दिलेला आहे. पुढल्या ओळीत काय म्हणले? डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे. डी हा सी चा एकुलता एक भाऊ. सी चा भाऊ डी. डी म्हणजे पुल्लिंगी आला. मग त्याला चौकोन करूया. मग या डी ची ही आत्या आहे. म्हणजे या डी हा एचा कोण लागणार? पप्पा लागणार, वडील लागणार. आणि डी ची मुलगी ए आहे. बी ची पण मुलगी ए झाली. कारण सी चा एकुलता एक भाऊ आहे डी.
आणि मग एची भावाची वडिलांची बहीण आत्या लागते. म्हणजे ए ही डीची कोण झाली? मुलगी झाली. आणि एचं डीशी नातं काय? डी हे एचे वडील झाले आणि वडिलांची बहीण सी हे दोघे जणी बहीण भाऊ झाले. मग या दोघांच्यात नातं काय येईल? डी आणि बी मध्ये हे नवरा बायको आहेत. डी आणि बी हे कोण आले? नवरा बायको आहेत. तर आपल्याला प्रश्न काय आला? सी ही बीची कोण? सी बीची कोण? बीच्या नवऱ्याची बहीण. नवऱ्याची बहीण कोण लागते? ननंद. मग सी ही बीची कोण लागणार आहे? ननंद. ननंद म्हणजे काय? नवऱ्याची बहीण. त्यामुळं सी ही बीच्या नवऱ्याची बहीण म्हणजे बीचा नवरा डी आणि डीची बहीण. हे बी सी आणि डी हे बहीण भाऊ आहेत. तर डी आणि बी हे नवरा बायको आहेत आणि या दोघांची मुलगी ए. मग पुन्हा एकदा प्रश्नानुसार रचना आहे का? पहा प्रश्न काय म्हणला होता? ए ही बीची मुलगी ए दाखवली की ही आई दाखवली. आता माहीत झालं आपल्याला आई आहे. नंतर काय म्हणलेलं आहे? सी ही एची आत्या आईचा तिचा वडील डीची बहीण सी आत्या आणि सीचा डी हा एकुलता एक भाऊ आहे. म्हणजे हे दोघे जणी बहीण भाऊ. त्याची बायको बी डीची. मग बीची मुलगी म्हणजे डीची पण कोण असणार? मुलगी. मग या सीचं बीशी नातं काय? तर बीच्या नवऱ्याची बहीण म्हणजे काय येईल? ननंद. आणि याच्यावरचा दुसरा प्रश्न काय होता? डी ही व्यक्ती बीची कोण? डी ही व्यक्ती बीची कोण आली? पती किंवा नवरा. पती नवरा. पर्यायामध्ये काय वापरले पहा आपण? तिथं पती आहे. भाऊ, पती, धीर, भाऊजी. ओके, धन्यवाद मित्रांनो. पुढील व्हिडिओमध्ये राहिलेला भाग घेऊया. ओके, धन्यवाद.